विनोद तावडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. पराभव दिसला की असे आरोप केले जातात असं फडणवीसांनी म्हटलंय. विनोद तावडे दोषी नाहीत, त्यांनी पैसे वाटले नाहीत असंही फडणवीसांनी म्हटलंय. विनोद तावडेंकडे पैसे सापडले नाहीत, महाविकास आघाडीकडून कव्हर फायरिंग सुरू आहे अशी देखील प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी असं फडणवीसांनी म्हटलं. 10 किलोचा दगड पडल्यावर साधी स्क्रॅचही आली नाही अशी प्रतिक्रिया देखील फडणवीसांनी दिली. अशी दगडफेक रजनीकांतच्या सिनेमातच होते असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही, कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेलं आहे. विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, कुठलेही पैसे वाटले नाही, कुठलेही पैसे मिळालेले नाही. 10 किलोचा गोटा हा जर विंडशिल्डवर मारला, विंडशिल्ड तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही? हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे. आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला, तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला. आणि मग एवढा 1 किलोचा दगड लागला तर नुसते ॲब्रेशन्स का आहेत? त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही? त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे, यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.